कोण वाघमोडे उमेदवार आहे का त्यानं काय केले आमच्या मराठा समाजाचा जी.आर. त्या ह्याच्या लक्ष्मण हाकेच्या सभेत फाडून टाकला. त्यामुळे मग आम्ही मराठा समाजानं त्या संघ कसं जायचं तेवढं काय आम्हाला कळत नाही का. त्यामुळे ती निळे पैलवान तसं सर्व जातीला घेऊन चालणारा माणूस आहे पैलवान. त्यामुळं आमचं मत तर वैयक्तिक तर आमचं सगळ्यांचं निळे पैलवानलाच. निळे पैलवान हे एक कणखर नेतृत्व आहे. 100% निवडून येते हे आम्हाला आत्मविश्वास आहे. गावचे प्रश्न तसे आमचे सरपंचांनी सोडवले तर जमेल, तरी पण काय अजून काय अडचणी असतील तर ते निळे पैलवानच्या माध्यमातून सुटतील. पोखरापूर जिल्हा परिषद गट आज सध्या चर्चेत आहे आणि या ठिकाणाहून पैलवान नितीन निळे यांच्या नावाची जोरदार अशी चर्चा आहे. आज आपण मोहोळ तालुक्यातील ढोक बाबळगाव या ठिकाणी आहोत. येथील ग्रामस्थांना येथील मतदारांना नेमकं काय वाटतं आणि काय अपेक्षित आहे हे आपण जाणून घेणार. तर काय अपेक्षा आहेत तरी तुमच्याकडून जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून? ते आमच्या संपर्कात असतात कायम. ढोक बाबा या कायम संपर्कात असतात पैलवान. कायम कुठल्याही सुखात असतात, दुःखात असतात, यात्रेत असतात, कुस्त्यात असतात, कार्यक्रमात असतात, गणपतीत असतात, सगळीकडे असतात. ते संपर्कात असतात आमच्या. काय काय काम त्यांचं या ठिकाणी असं काय काय तुम्हाला मदत केली? काय सामाजिक काम आहे त्यांचं? भरपूर मदत केली सामाजिक कामात त्यांनी. कुस्त्याला बक्षीस देणं हे ते, दिवाळीत मंदिराला देणं, परत आपलं दिवाळीच्या टायमाला अल्पोर वाटप, भरपूर काम आहेत त्यांचे. काय सांगाल एकंदरीत आता नितीन निळेंच्या नावाची चर्चा जोरदार, तर काय काय मदत केली? नितीन निळे पैलवांनी गावात आमच्या गावात बाळूमामाचं मंदिर व्हायला लागले, त्याच्यासाठी त्यांनी वर्गणी दिली. पुन्हा कुस्त्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. किंवा त्यांचे गावात मशीन वगैरे चालतात, कोणाला कमी रमी अडीनडचणीला मदत करतात. ते मशीनचं पैसे मागं मोहरं झालं तरी बी गोरगरिबाशीला सांभाळून घेणारं चांगलं नेतृत्व आहे त्यांचं. काय किती मतं पडतील बाबळगावातनं एक 70% तर मतं निळे पैलवानाच पडतील. हो, यांनी म्हणते 70% मतं पडतील, तर खरं आहे का? पडतील 100% पडतील, 70%. आणि त्यांचं कार्यही चांगलं आहे. सगळ्यांशी हसत खेळत राहून बोलतात, सगळ्याच्या संपर्कात आहेत. तुमचा जे कोण वाघमोडे उमेदवार आहे का त्यानं काय केले आमच्या मराठा समाजाचा जी.आर. त्या ह्याच्या लक्ष्मण हाकेच्या सभेत फाडून टाकला. त्यामुळे मग आम्ही मराठा समाजानं त्या संघ कसं जायचं तेवढं काय आम्हाला कळत नाही का. त्यामुळे ती निळे पैलवान तसं सर्व जातीला घेऊन चालणारा माणूस आहे पैलवान. त्यामुळं आमचं मत तर वैयक्तिक तर आमचं सगळ्यांचं निळे पैलवानलाच आहे. काय सांगाल आता ह्यांनी जे जी.आर. फाडल्याच्या संदर्भाने सांग तुमची काय भूमिका? निळे पैलवान हे एक कणखर नेतृत्व आहे. 100% निवडून येतील हे आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांनी बऱ्याच दिवसापासून सगळीकडं म्हणजे प्रत्येक गावोगावी फिरतात, गाव भेटी दौरा देतात, लोकांना सहकार्य, आर्थिक मदत, कोण सांत्वन वगैरे भेट वगैरे सगळ्या गोष्टी करतात. निळे पैलवान माणूस असा आहे की एक कुठल्याही गोष्टीत मागे न सरणारा माणूस आहे. उद्या जिल्हा परिषद सदस्य जरी झाला तरी ते कधीच कुठल्या गोष्टीत कमी पडू देणार नाहीत. आणि आमचं गाव तरी 80-90% 100% निळ्या पैलवानच्या पाठीशी. आणि ते निवडून तर 100% येतील, यात काय वादच नाही. ठराविक मतं सोडली तर नाही, ठराविक सोडली तर निळे पैलवानच्या मागच आहेत गाव आमचं. काय प्रश्न काय आहेत गावचे? गावचे प्रश्न तसे आमचे सरपंचांनी सोडवले तर जमेल, तरी पण काय अजून काय अडचणी असतील तर ते निळे पैलवानच्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. आपल्या इथे मराठा बांधव किती आहेत आणि त्यांचं मतदान किती आहे? आपण जो आता उल्लेख केला की जो जी.आर. फाडला, तर त्या संदर्भात मग आता मराठा बांधव जातील का पाठीमागे किंवा 100% जाणार तेवढं काय कळत नाही का मराठ्याला शिंगला. ह्यानं तिथं डायरेक्ट जाऊन सभेमध्ये जी.आर. फाडतोय म्हणजे मग काय कोणी आम्ही काय मराठ्याने काय बांगड्या घातल्या त्या? आम्ही पहिल्यापासून भाजपचीच माणसं आहे, निष्ठावंत माणसावं. मग ही काय कुठं गेला आणि कुठं ही केला तरी आम्हाला फक्त आता आम्ही भाजप फिजप बघणार नाही. आम्हाला फक्त एकच बघायचं आहे, आमचा मराठा समाजाचा जी.आर. त्यानं फाडला तिथं सभेमध्ये. त्यामुळं आम्ही तर काय त्या माझ्या हिशोबाने 70-80% तर मराठा समाज विरोध करणारच आहे का. आणि निळे पैलवानचं शांत संयमी माणूस आहे. तसा माणूस त्यांच्या भाषा बघा तुम्ही आता कशा आहे त्या. आता सभा फिबा काय चालू आहे त्या, काय भाषा आहे.
सगळे असलं चालू झाले त्यांचं. काय सांगाल तुम्ही? काय नितीन लीड जाणार बाबा डोळं दाखवून. जर पाहिलं तर या ठिकाणी हे डोक बाबळगाव आणि हे पोखरापूर जिल्हा परिषद गटात येतं आणि नितीन निळे यांच्या नावाची जोरदार चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. नितीन निळे हे सातत्याने आम्हाला मदत करत असल्याचं या बांधवांचं म्हणणं आहे, परंतु जो समोरच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे त्याने जो GR फाडला असल्याचं जो पाठीमागे पाटकुली येथे मेळावा झाला होता आणि या मेळाव्यात GR फाडल्याच्या संदर्भाने हे बांधव आता या ठिकाणी आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु नितीन निळेंना आम्ही मदत करणार असल्याची देखील या बांधवांची भावना आहे. BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.